पहा इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 मधील सराव संच 1.3 याच्यातील चौथे गणित घेतो आपण. चौथे गणित नंबर 4 आहे. ते असं आहे, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC म्हणजे याचा अर्थ काय, लंब म्हणजे 90 अंशामध्ये आणि BQ लंब AC म्हणजे हे पण 90 अंश आहे. ही जी कोन आहे ना ती 90 अंशाची आहे, म्हणजे याचा अर्थ हा 90 अंश आहे. आणि BPC आणि AQC याचा अर्थ काय, P बिंदू हा B व C च्या दरम्यान आहे, Q बिंदू हा A व C च्या दरम्यान आहे. तर त्रिकोण CPA समरूप CQB दाखवा. त्रिकोण CPA बघा, त्रिकोण CPA बघा, हा त्रिकोण CPA. या त्रिकोणाला त्रिकोण CQB म्हणजे हा त्रिकोण आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजे ह्या त्रिकोणाला आपल्याला हा त्रिकोण समरूप दाखवायचा आहे. मग आधी काय करायचं, पक्ष लिहायचं. काय लिहायचं आधी, पक्ष म्हणजे काय, आकृतीमधील माहिती. ही सगळी माहिती पक्ष मध्ये येणार. कोणती, त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC हे पक्ष येणार. लंबचे कोणाशी करायचे, आडवा उलटा टेकाडाचा कॅपिटल BC, नंतर BQ लंब AC. हे काय पक्ष लिहायची गरज नाही, साध्य म्हणायचं. साध्य म्हणजे सिद्ध करायचंय ना ते. काय सिद्ध करायचं आपल्याला, त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. पहा त्रिकोण CPA बघा, CPA त्याला CQB आपल्याला सिद्ध करायचंय. आता सिद्धता पहा कशी, सिद्धता पहा. दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे. पहा, दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे म्हणजे काय करायचं असतं नेमकं, तर काय करायचं असतं, ते जे दोन त्रिकोण असतील, कुठे असू द्या, एकत्र असो किंवा लांब लांब असो, कसे असो, जर आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवायचे असेल तर कमीत कमी त्यांच्या ज्या अटी असतात त्या अटी आपण दाखवायच्या असतात. एक अट कोणती आहे, कसोटी. को म्हणजे काय, याचा एक कोण, याचा कोण, आणि याचा दुसरा कोण, याचा दुसरा कोण, अशा दोन जोड्या. कोणाच्या या दोन जोड्या कशा पाहिजेत, अनुक्रमे एकरूप आहेत. मग कोणत्या पण असू द्या, ह्या दोन जोड्या चालतील, ह्या दोन कोणत्या पण दोन चालतील. याच्या दोन जोड्या अशा एकरूप पाहिजेत. ही एक जोडी एकरूप, ही एक जोडी एकरूप. नुसतं दाखवायचे नाही, त्याचं कारण सांगायचं की कोणत्या कारणामुळे एकरूप आहे ते सांगावं लागतं. मग त्या दोन जोड्या एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप होणार. किंवा शक्य असेल तर को ही पण कसोटी आहे. को म्हणजे काय, शक्य असेल तर तिन्ही कोण दाखवा. जर समजा तिन्ही कोण दाखवणे शक्य आहे आणि तुम्ही दोनच कोण दाखवले तरी चालतं, काय बिघडत नाही. पण जर तीन कोण आपल्याला दाखवता येत असेल कारणासहित थेट लिहायचं नाही, ह्या कोणाशी हा कोण एकरूप, तसं लिहायचं नाही. जर त्याला आपण कारण देऊ शकत असेल, ते रास्त कारण असेल, तर आपण ते लिहू शकतो की को किंवा को असं. तिसरी कसोटी बा कसोटी. बाकोबा कसोटी. याचा अर्थ काय, की जे दोन त्रिकोण आपल्याला समोर दाखवायचे आहेत त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या प्रमाणात एकरूप नव्हे, प्रमाणात असतात. प्रमाणात म्हणजे काय, हे छेद हे बरोबर हे छेद हे, असं आपण दाखवू शकत असेल. जर असं आपण दाखवू शकलो की हे छेद हे बरोबर हे छेद हे, तर त्याला म्हणायचं बा कसोटी. मधला कोण पण एकरूप आपल्याला दाखवता आला पाहिजे. जर आपण मधला कोण पण एकरूप दाखवू शकत असेल आणि बाजू त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील तर बाकोबा कसोटीने ते दोन त्रिकोण समरूप होतात. किंवा बा तिन्ही बाजू असतील, जर आपण तिन्हीच्या तिन्ही बाजू प्रमाण दाखवू शकत असेल, मग हे छेद हे बरोबर हे छेद हे बरोबर हे छेद हे, तर ते त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. मग आता इथं पहा बरं, आपल्याला काय दिलंय की दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत आणि दिली कोणती माहिती त्यांनी बघा,
बी क्यू लंब ए सी आहे आणि ए पी लंब काय आहे बी सी आहे. तर एवढ्या आधारे आपल्याला हे दोन त्रिकोण समोर दाखवायचे आहेत. मग ते द्यायचं आता बघा. त्रिकोण CPA, नीट बघा इकडे, CPA व त्रिकोण CQB मध्ये, आता नीट पाहिजे ह्या दोन त्रिकोणामध्ये. त्यामुळे काय काय माहिती दिले की AP हा BC वर कसा आहे लंब आहे. AP कसा आहे BC वर लंब आहे. मग आपण असं लिहायचं AP लंब BC आणि काय आणखी सांगितलंय BQ लंब AC. म्हणून लंब आहे. मग सांगा बरे M कोण APC, APC बघा नीट APC, APC बरोबर कोणता होणार आहे M कोण BQC बरोबर 90°. विधान नंबर आलं 1. पहा APC आणि BQC हे प्रत्येक आले 90° आले. आले ना. मग ह्या दोन त्रिकोणामध्ये पहा हे लंब आहे हे लंब आहे, त्यामुळे काय आले हा पण 90° आला हा 90° आला. आता सी कोण पहा बरे, सी कोण हा दोघांचा पण आहे. म्हणजे या त्रिकोणाचा पण आहे ह्या त्रिकोणाचा पण आहे. मग आपण असं म्हणू शकतो कोण ACP, कोण ACP बरोबर कोण, नीट बघा ACP, नीट पहा इकडे ACP. मग कोण ACP चे माप पहा ACP या कोणाचे माप BCQ ला समान आहे. M कोण BCQ. याचं कारण सांगायचं सामायिक कोण. काय म्हणायचं सामायिक कोण. विधान नंबर काय आलं 2 आलं. पहा या दोन त्रिकोणामध्ये कोण P आणि कोण Q पहा कोण P आणि कोण Q म्हणजे हा प्रत्येकाला 90° आला. 3 अक्षरामध्ये कसं होणार APQ त्याला CQB किंवा BQC कसं मांडा की 90° आले. हा कोण मधला ACP म्हणा किंवा PCA म्हणा, याला BCQ म्हणा QCB म्हणा, तो C कोणाला मध्यभागी 2 आले. म्हणून द्यायचं आपण मग आता 1 व 2 वरून. त्याने आपल्याला CPA ला CQB आपला समरूप लिहायला सांगितलंय. मग आपण लिहू शकतो त्रिकोण CPA समरूप त्रिकोण. नीट पहा ही जी नावं आहेत ना अनुक्रमे आपल्या असतात. कोण C ला C कोण बघा दोघांचा आहे, CPA चा पण आहे CQB चा पण आहे. मग C ला C स्टार्ट ला येणार. कोण P ला कोणता आहे Q, इथं Q येणार. राहिला उरला कोण B आला. 2 कोण आपण वापरले म्हणून म्हणायचं को कसोटी. आपण 2च कोण वापरले त्यामुळे को लिहिलं. आपण 3 कोण वापरले असते, समजा हा 3 कोण आहे ह्याच्यातला हा उरलेला आहे ह्याच्यात हा उरलेला आहे, पण ते एकरूप लिहायला काय कारण आपल्याकडे नाही. ते एकरूप आहेतच पण ते लिहायला आपल्याकडे भूमितीचं कारण नाही, त्यामुळे 2 कोण वापरले. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात पहा तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणामध्ये असतात. प्रश्न हा पूर्णपणे वाचा नीट. हो का हे सांगितलंय दाखवा सांगितलंय परत हे पण दिले त्यांनी मग किमती भरायच्या. मग आता नियम कोणता असतो की जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि एकरूप असतील तर एकरूप असतात. जर 2 त्रिकोण एकरूप असते म्हणजे हे चिन्ह असतं. जर हे चिन्ह असतं तर आपण म्हटलं असतं CP एकरूप CQ, PA एकरूप QB आणि CA एकरूप CQ असं म्हटलंय. पण हे चिन्ह आता आहे का नाही, समरूप आहे ते. म्हणजे समरूप म्हणजे काय तर ते दिसायला फक्त एकसारखे आहेत, योग्य प्रमाणामध्ये बाजू आहे त्या समरूप म्हणायचं. हे 2 त्रिकोण समरूप आहेत एकरूप नाहीत. मग समरूप असेल काय असतात त्यांच्या संगत बाजू प्रमाणामध्ये असतात. जर 2 त्रिकोण समरूप असतील त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून काय लिहायचं आपण CP छेद CQ बरोबर PA छेद QB बरोबर CA छेद CB असं लिहायचं. नीट पहा
CP छेद CQ, PA छेद QB, CA छेद CB. पहिली बाजू CP CQ, PA QB आणि CA ला परत काय आली CB आली. आता किमती भरायच्या. CP पहा CP दिली का आपल्याला? नाही दिली. मग CP दिलेली नाही, हाय तशी लिहायची. CQ दिले का? नाही. CQ हाय तशी लिहायची. PA म्हणजे AP. AP म्हटलं काय? PA म्हटलं काय? बाजू तीच असते. ती किती आली? 7 आली. BQ किंवा QB, BQ म्हणा QB म्हणा तीच बाजू असते. ती किती आली? 8 आली. बरोबर. CA म्हणा AC म्हणा काढायचे आपल्याला, दिलेली नाही. मग CA हे तसं लिहायचं. CA म्हणा CB म्हणा BC म्हणा 12 आहे. इथं काय आलं? 12 आले. असं लिहायचं. पहा हे बरोबर, हे बरोबर, हे. आता हे पहा बरे, आपल्याला CP आणि CQ यांच्यातली एकही बाजू आपल्याला दिली पण नाही, विचारले पण नाही. मग खाली ते घ्यायचंच नाही. फक्त जे दिलं ते विचारलं ते लिहायचं. मग 7/8 बरोबर काय आलं? CA/12 आलं. आता पुढचा नियम. कोणता नियम असतो? 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. 2 अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल, कोणता असेल? बरोबर. तिरकस गुणाकार समान असतो. मग कसं होणार मग? CA गुणिले 8 बरोबर 12 गुणिले 7. हे तुम्ही या दोघांचा गुणाकार मांडताना ह्या आधी मांडा किंवा ह्या आधी मांडा, काय फरक पडत नाही. या दोघांचा गुणाकार मांडताना 7 गुणिले 12 मांडा, 12 गुणिले 7 मांडा, उत्तर तेच येणार. उत्तर याचं आलं 8 CA बरोबर 84. म्हणून CA बरोबर 84/8. म्हणून CA बरोबर 8 ने 84 ला भाग लावायचा. बघा कसा 84.0 भागिले 8, 8 एक्के 8, 0 वरून घातला 4, वरून 4 घेतला पण भाग बसतोय का? नाही. मग भाग लावायचा शून्याचा. 8 0 0 उरले 4. पॉईंटच्या पलीकडचा आकडा घातला. पॉईंटच्या पलीकडचा आकडा आला की उत्तरात पॉईंट द्यायचा 0. मग इथं आलं 8 40 0 0. उत्तर काय आलं? 10.5 आलं. 10.5 उत्तर आलं. म्हणून लिहायचं CA म्हणजे AC. त्यांना शेवट काय पाहिजे? AC पाहिजे. म्हणून लिहायचं AC बरोबर 10.5. पहा प्रश्नामध्ये काय काय सांगितलं आपल्याला की AC काढा आणि हे दाखवा. आपण ते सिद्ध पण केलं आणि शिवाय आपण बाजू पण काढलेल्या आहेत. म्हणजे सगळं ते संपलेलं आहे. AC ची किंमत काय? शेवटची 10.5 हे उत्तर आलेलं आहे.